मुलगा इन्कम टॅक्स ऑफिसर झाला, परंतु या गोष्टीमुळे आई वडिलांना धक्काच बसला। प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते त्यांचा मुलगा मोठा अधिकारी व्हावा आणि मुलाला ती पदवी मिळाल्यानंतर आई वडिलांचा आनंद गगनात मावत नाही। परंतु या घटनेमध्ये भलतेच घडले। सध्या सर्वच राज्यामध्ये आचारसंहिता चालू झाली आहे, त्यामुळे पोलीस जागोजागी वाहनांची चेकिंग करतात। काल रात्री असंच घडले। रितेश शर्मा आपल्या ऑफिसवरून घरी जात असताना पोलिसांचे गाड्या चेकिंगचे काम चालू होते। तेवढ्यातच रितेश शर्मा याची गाडी आली आणि त्याच्या गाडीवरती भल्या मोठ्या अक्षरात लिहिले होते, आयकर विभाग अधिकारी म्हणजेच इन्कम टॅक्स अधिकारी। पोलिसांनी रितेश शर्माला विचारलं, आपण कोण? तेव्हा तो म्हटला, मी इन्कम टॅक्स ऑफिसर। पोलिसांनी त्याला विचारलं, तू कोणत्या पदावरती आहे? परंतु त्याला उत्तर देता आलं नाही। पोलिसांना त्यावरती संशय आला आणि पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, तेव्हा तो बोगस इन्कम टॅक्स ऑफिसर निघाला। त्याने आपल्या आई वडिलांना देखील 8 महिन्यापासून हेच सांगितलं, तो इन्कम टॅक्स ऑफिसर झाला म्हणून। मागील 8 महिन्यापासून रितेश शर्मा इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून फिरत होता। तो यूपीसीचा अभ्यास करत होता, परंतु त्याच्यामध्ये त्याला यश आले नाही, म्हणून तो बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर झाला। स्वतःला तर फसवले आणि आई वडिलांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांचाही अपमान